मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि त्यातल्या माहितीने खळबळ माजली। एक दोन नव्हे तर तब्बल 81 सफाई कामगारांनी सफाई करताना जीव गमावलेला आहे। हाताने मैला साफ करण्याच्या कुप्रथेविरोधात कायदा असून सुद्धा त्याची अंमलबजावणी खरंच होतीये का? त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। स्वच्छ आणि निरोगी वातावरणात राहायला कुणाला आवडणार नाही। तुमच्या आमच्यासह प्रत्येकाला स्वच्छ वातावरण हवंच, दुर्गंधीमुक्त आणि घाणमुक्त। पण हे वातावरण स्वच्छ ठेवणाऱ्या त्या हातांचं काय? तुमच्या आमच्या आरोग्यासाठी झटणारे असे तब्बल 81 हात मृत्युमुखी पडले। धक्कादायक बाब म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 12 सफाई कामगारांचा मृत्यू झालाय। उच्च न्यायालयात सरकारने सादर केलेल्या अहवालातून ही लाजिरवाणी तितकीच धक्कादायक बाब समोर आली आहे। ठाणे जिल्ह्यात 12 सफाई कामगार मृत्युमुखी पडलेत, तर मुंबईमध्ये 11 सफाई कामगारांचा मृत्यू झालाय। मुंबई उपनगरमध्येही 11, पुण्यामध्ये 11, पालघरमध्ये 7, नांदेडमध्ये 6, संभाजीनगरमध्ये 5, नागपूरमध्ये 5, परभणीमध्ये 5 आणि इतर जिल्ह्यांमध्ये मिळून 8 सफाई कामगारांचा मृत्यू झालाय। हाताने मैला साफ करण्याच्या कुप्रथेचे हे 81 जण बळी ठरलेत। धक्कादायक बाब अशी की 2013 साली या कुप्रथेविरोधात केंद्र सरकारकडून हाताने मैला उचलणारे सफाई कामगार आणि त्यांचं पुनर्वसन कायदा करण्यात आलाय। मात्र त्यानंतरही अशा स्वरूपाचे दुर्दैवी मृत्यू झालेत। या कायद्यानुसार दूषित गटारांमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास सफाई कामगारांच्या कुटुंबियांना वारसांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येते। मात्र 2021 मध्ये ठाण्यात जीव गमावलेल्या तिघांपैकी दोघांच्या कुटुंबियांना वारसदार प्रमाणपत्राची अट घातली, तर 2019च्या नियमानुसार खासगी सोसायटीतील कामादरम्यान मृत्यू ओढावल्यास प्रशासनाऐवजी सोसायटीने भरपाई देण्याची तजवीज आहे। या नियमानुसार आजवर एकूण 8.1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मृतांच्या नातेवाईकांना दिल्याची माहिती आहे। श्रमिक जनता संघाने या विरोधात वकील गायत्री सिंग यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे। या संदर्भात सिंग यांच्यासह सुधा भारद्वाज आणि हमजा लकड़ावाला आणि दीपाली कसूल त्यांची बाजू मांडताय। 2013 का जो एक्ट है, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट एज मैनुअल स्कैवेंजर्स एंड देयर रिहेबिलिटेशन, यानी मैनुअल स्कैवेंजर के रूप में निषेध, इस तरीके का काम का निषेध, प्रतिबंध और उन लोगों का पुनर्वास, इसके लिए जो कानून आया था। ईमानदारी से जो एक्ट के अंदर है कि 93 से सर्वे कीजिए, लोगों को एक डिग्निटी दीजिए, लोगों को रेगुलर जॉब्स दीजिए, पुनर्वसन करिए। हातानं मैला साफ करणारा सुद्धा माणूसच असतो, त्याचंही कुटुंब असतं। या माणुसकीच्या विचारानं तरी हातानं मैला साफ करण्याची कुप्रथा बंद करण्यासाठी सरकारनं कंबर कसायला हवी। योग्य उपाययोजना, सुरक्षेची आवश्यक उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी कडक कायदे करायला हवेत। तुम्हा आम्हाला स्वच्छ निरोगी वातावरण देण्यासाठी कष्ट करणाऱ्या या हातांचं ऋण फेडण्याची प्रथा रुजवायला हवी। मुंबईहून अजय मानेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।